नमस्कार, मी सुधीर इंगळगी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये ऐकूयात, कोरोनानं 2 वर्षापासून जीव घेणं संकट निर्माण केलंय. आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र समोर आलंय. आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. देशातील बड्या उद्योगपतींमधील स्पर्धेची बातमी आपण ऐकणार आहोत. ती आहेत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची. आज चर्चेतील बातमीमध्ये MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतरावर जे भाष्य केलंय ते आपण ऐकणार आहोत. आता ऐकूयात सविस्तर बातम्या. पॉडकास्टची सुरुवात करूयात ओबीसी आरक्षणाच्या बातमीने. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय घेतला होता. मात्र न्यायालयानं यावर आक्षेप घेत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगानं हालचाली सुरू केल्या होत्या. आता न्यायालयानं पुढील काळात नव्या निवडणुका जाहीर न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. ओबीसी आरक्षण प्रकरणातील सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 जुलैला होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी अजूनही निवडणूक जाहीर झालेली नाही त्या ठिकाणचे ओबीसी आरक्षण बंठिया आयोगाच्या वैधतेवर अवलंबून असणार आहे. मात्र ज्या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या ठिकाणी मात्र आता प्रक्रिया थांबणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. दरम्यान जाहीर झालेल्या निवडणुका वेळापत्रकानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडण्याची शक्यता आहे. तर न्यायालयानं केलेल्या सूचनेमुळे महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलासा मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सातत्यानं एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की जोपर्यंत ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. आता बंठिया आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरकारला ओबीसींची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी मिळवताना सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन केल्याचा दावाही केला जातोय. बंठिया आयोगाचा हा 800 पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. त्यानंतर तो कोर्टात सादर करण्यात आला. बंठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसींची संख्या 37 ते 40% असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानुसार लोकसंख्यानिहाय ओबीसींना जास्तीत जास्त 27% आरक्षण देण्यात यावं अशी मागणी या अहवालातून करण्यात आली आहे. कोरोनाविषयीची एक महत्वाची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. कोरोनानं 2 वर्षापासून जीव घेणं संकट निर्माण केलंय. एकीकडे कोरोना कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र समोर आलंय. कोरोनाचे एकामागोमाग एक नवनवीन व्हेरियंटनी जगाची चिंता वाढवली आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनी डोकेदुखी वाढवली आहे. भारतात सुद्धा या व्हेरियंटचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यात BA.5 हा चर्चेत आलेला व्हेरियंट आहे. आता या व्हेरियंटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. इन्फेक्शन नंतर BA.5 काही आठवड्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा संक्रमित करू शकतो. अशामुळं 1 महिन्यानंतर रुग्ण पुन्हा आजारी पडू शकतो. कोरोनावर जगभरात अभ्यास सुरू आहे. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी एका अहवालात म्हटलंय की BA.2 प्रकारानं संक्रमित लोकांची संख्या वाढली आहे. यापैकी अनेकांना 4 आठवड्यात पुन्हा संसर्ग सुरू झालाय. यामागे BA.4 किंवा BA.5 प्रकार असू शकतात. काही तज्ज्ञ या व्हेरियंटमध्ये संक्रमण पसरण्याची सर्वाधिक जास्त शक्यता असल्याचं सांगतायत. जगातील अनेक शास्त्रज्ञांनी याआधीच BA.4 किंवा BA.5 ला महामारीची कोरोनाची पुढची पायरी असं म्हटलंय. BA.4 आणि BA.5 मध्ये BA.2 पेक्षा लसीमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज विरुद्ध 4 पट जास्ती प्रतिकारशक्ती आहे. ही प्रतिकारशक्ती लसीकरण विरोधात अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे या व्हेरियंटचे संक्रमण पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते असं सांगण्यात आलंय. श्रोतेहो, आता उद्योग क्षेत्राशी संबंधित एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत. देशातील बड्या उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं नाव घेतलं जातं. हे दोघेही गुजरातचे आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. कधीही दोघांमध्ये स्पर्धा नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वीच अदानी समूहानं पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केलाय. तर दुसरीकडे रिलायन्स समूहानेही हरित ऊर्जा क्षेत्रात उडी घेतलीय. त्यामुळे आगामी काळात विविध क्षेत्रात अदानी आणि अंबानी यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे
अशी शक्यता निर्माण झाली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी लवकरच एका नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याची शक्यता आहे. सर्व काही नियोजनबद्ध झाले तर येत्या काही दिवसात अदानी समूह मुकेश अंबानींच्या जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलला टक्कर देण्याची शक्यता आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह टेलिकॉम स्पेक्ट्रम मिळवण्याच्या शर्यतीत सामील होऊ शकतो. त्यासाठी कंपनीनं नियोजन सुरू केल्याचं सूत्रांनी म्हटलंय. सरकारनं 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. ते सादर करण्याची अंतिम तारीख 8 जुलै होती. त्यासाठी सरकारकडे 40 अर्ज आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार क्षेत्रातील जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या 3 कंपन्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज केले आहेत. तर अर्ज दाखल करणारी चौथी कंपनी अदानी समूहाची आहे. कंपनीनं नुकतंच नॅशनल लॉंग डिस्टन्स आणि इंटरनॅशनल लॉंग डिस्टन्स परवाने घेतलेत. मात्र अदानी समूहानं या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाहीये. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. गुजरात एटीएसनं मोठी कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून अंमली पदार्थांचे मोठे कंटेनर जप्त केले आहेत. ही खेप मध्य पूर्वेतून भारतात आणण्यात येत होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी सीमा सुरक्षा दलानं 4 पाकिस्तानी मच्छीमारांना अटक करून गुजरातच्या किनाऱ्याजवळून 10 मच्छीमारी नौका जप्त केल्या होत्या. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या जहाजामधून प्रामुख्यानं हेरोईन असल्याचं सांगण्यात आलंय. याची बाजारपेठेतील नेमकी किंमत किती आहे याची माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाहीये. सप्टेंबर 2021 मध्ये मुंद्रा बंदरावर देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी कारवाई करत 21,000 कोटी किमतीची 3 टन ड्रग्ज खेप जप्त करण्यात आली होती. श्रीलंकन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आंदोलनादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानानं दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विमानतळावरील प्रवाशांनी त्यांना ओळखलं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवासाला मंजुरी देण्यास नकार दिला. बासिल राजपक्षे सकाळी कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील VIP टर्मिनलमधून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोकांनी त्यांना ओळखलं, देश सोडून जाण्याला विरोध केला. मिळालेल्या माहितीनुसार बासिल राजपक्षे चेक इन काउंटरवर पोहोचले त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना मंजुरी देण्यास नकार दिला. अखेर त्यांना विमानतळ सोडून परत जावं लागलं. स्टँडअप कॉमेडियन वीर दास आणि मुनव्वर फारुकी या दोघांचा वादाशी खूप जुनं नातं आहे. आता वीर दासनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. देशाच्या भावनांची टर उडवली आहे. व्हिडिओत तो म्हणालाय, देशात कॉमेडियनना कधीही श्रीमुखात लगावले जाऊ शकते. आपण तो कोणी लगावला हे विचारत नाही, उलट आपण विचारतो का मारलं. या प्रश्नाचे उत्तर देताना स्वतः वीर दास म्हणतो, देशद्रोह, मानहानी आणि भावना दुखावल्याच्या नावाखाली कोणालाही श्रीमुखात मारले जाऊ शकते. वीर दासच्या त्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट चॅम्पियन द ग्रेट खली म्हणजे दिलीप सिंग राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये तो टोल प्लाझा कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसलाय. कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्याने खलीकडे ओळखपत्र मागितलं. त्यानंतर खलीनं त्याला कानाखाली मारली. ग्रेट खली जालंधरहून कर्नालला जाताना ही घटना फिल्लोर जवळील टोल प्लाझाचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. खलीने सांगितलं की एक कर्मचारी जबरदस्तीने कारमध्ये फोटो काढण्यासाठी घुसत होता. त्याला फोटो काढण्यासाठी नकार दिल्यानं वाद झाला होता. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. औरंगाबाद शहराचं लवकरच नामांतर होणार आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. या नामांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील हा निर्णय मावियाच्या किमान समान कार्यक्रमात नव्हता, त्यामुळं अनाकलनीय असल्याचं म्हणलंय. पवारांचं हे विधान म्हणजे हास्यास्पद असल्याचं सांगतानाच जर औरंगाबादचं नाव बदललं तर सरकारी तिजोरीवर 1,000 कोटींचा बोजा पडेल, असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबाद के ऊपर ये मुद्दा लादा जा रहा है और 2%, 3% ऐसे लोग हैं जो हर मुद्दे को जात और धर्म के नाम से देखते हैं उसमें. अब इसके अंदर भी कई ऐसे लोग हैं जो इसको हिंदू और मुसलमान का मुद्दा बना रहे हैं.
जबकि ये हिंदू और मुसलमान का कोई मुद्दा है ही नहीं, हो भी नहीं सकता है। एक शहर से इंसान की पहचान जुड़ी हुई होती है। अब अगर आपने नाम चेंज कर दिए तो इसके ऊपर कितना पैसा खर्च होता है, इसके अलग अलग बहुत सारे ये है। मैंने खुद ने रिसर्च किया है, बिजनेस स्टैंडर्ड के उसके अंदर ये कहा था कि अगर छोटा शहर है तो उसको अगर चेंज करना है तो कम से कम 500 करोड़ रुपए। दिल्ली के एक सेक्रेटरी ने मुझसे ये बताया था कि सर मतलब अगर एक मिड लेवल का शहर है जिसके अंदर औरंगाबाद अगर आता है तो 1000 करोड़ रुपए सरकार के ऊपर बोझा पड़ता है, 1000 करोड़ रुपए का, इससे ज्यादा होता है। और ये 1000 करोड़ कौन सा, सिर्फ गवर्नमेंट डिपार्टमेंट्स के पूरे डॉक्यूमेंट चेंज करने के लिए, उनके ब्रोशर्स, उनके जितने भी करस्पॉन्डेंसेस होते हैं, पोस्ट ऑफिस का ये होता है, वो सब चेंज करने के लिए इंटरनेशनल लेवल के ऊपर 1000 से ज्यादा करोड़ रुपए का खर्चा आता है। ये आपका और मेरा पैसा है। और कई हजार करोड़ वो होता है जो आम आदमी को ऊपर भी बोझ आता है। अब अगर समझ लीजिएगा औरंगाबाद का नाम अगर वो बदलते हैं तो मुझे आधार कार्ड चेंज करना पड़ेगा, मुझे पैन कार्ड चेंज करना पड़ेगा, मेरा पासपोर्ट है तो दोबारा से है तो चेंज करना पड़ेगा, आइडेंटिटी कार्ड है तो वो चेंज करना पड़ेगा, दुकान है तो दुकान का बोर्ड चेंज करना पड़ेगा उसमें। तो ऐसे जितने भी है इसके अंदर आपको लाइन में खड़े रहना है। ऐसा नहीं है कि पवार साहब या अशोक चौहान साहब या उद्धव ठाकरे साहब बोलेंगे कि नहीं नहीं ये निर्णय हमने लिए है, तुम लोग को किसी को भी लाइन में खड़े रहने की जरूरत नहीं है। लाइन में है तो शरद पवार साहब रहेंगे, उद्धव साहब रहेंगे, अशोक चौहान साहब रहेंगे, नाना पटोले रहेंगे, बाला साहब थोराट लाइन में खड़े रहेंगे और बोलेंगे कि लाओ तुम्हारा आधार कार्ड जो मैं चेंज करवा के लाता, पॅन कार्ड जो मैं चेंज करवा के लाता। श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.